नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये महानगरपालिकेमध्ये खूप मोठे डिसिजन घेतले गेले। जसं मी मागे सांगितलं की आयुक्तांनी अगदी खंबीर आणि मोठे डिसिजन घेतले। मग ते अगदी उपायुक्तांच्या बदल्या असू द्या, ज्याला आम्ही भाकरी फिरवली उपायुक्तांची असं मी म्हटलेलं आहे। नाहीतर ते आरोग्य विभागाची सुद्धा इकडच्या अंतर्गत बदल्या जे केल्या त्याला मी वरण भात फिरवलं असंही मी म्हटलेलं आहे। त्यामध्ये अर्थातच बांधकाम विभागाचं अजून जे मिठायांच्या बदल्या त्या मिठाया गुलाबजाम जिलेबी फिरवली गेलेली नाही आहे, पण असो तो आता मुद्दा नाही आहे। मित्रांनो, हे कुठली डिसिजन झाल्यानंतर TV10 त्याचे बारकाईनं अभ्यास करून तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोचत आलेली आहे। त्यातलाच हे आता पुढचा भाग आहे की जर हे डिसिजन घेतले गेले, ह्या जर घटना घडल्या गेल्या, हे जे काय भाकरी फिरवलेली आहे, वरणभात फिरवलेलं आहे, त्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत। तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी आव्हान करत असतो की आणि त्याचे बाईट्सवर जे सांगत असतो त्याचा रेफरन्स आम्ही हे बोलताना मी देत असतोय। त्यासह तुम्ही कृपया बघितल्या तर तुम्हाला मी काय म्हणतोय याचा संदर्भ तुमच्या लक्षात येणार आहे। आता ही सुद्धा बाईट आता मी फार महत्त्वाची, हे जे परिणाम आहेत त्यातलं म्हणजे बरेच मोठे बाईट्स होणार, त्यामुळे मी विभागामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। आजचा विषय सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय झालंय आणि त्यामुळं तुम्ही हे जे काही माझ्या बाईट्स आहेत ते शेवटपर्यंत नक्की बघा, तुमची कॉमेंट्सही करत जावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, विषय असा आहे की हे ज्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये एक प्रमुख अशी बदली जी झाली आहे ती आहे अतिक्रमण विभाग आणि सुरक्षा विभाग। ह्याचे जे उपायुक्त होते माधव जगताप साहेब, तर त्यांची 15 वर्षानंतर त्या जागेवरनं म्हणजे एकाधिकारशाही नको या दृष्टिकोनातनं ती बदली चांगली मी असं म्हणतो। नाहीतर ते अधिकारी अतिशय चांगले आणि खंबीर होते। त्यांच्या जागी आलेले आहेत सोमनाथ बनकर साहेब, जे प्रमोशन म्हणजे असिस्टंट कमिशनर होते, त्यांचे डेप्युटी कमिशनर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे ही 2 महत्त्वाची खाती अतिक्रमण आणि सुरक्षा विभाग हे देण्यात आलेले आहे। मित्रांनो, हे मी अगोदर सांगितले की महत्त्वाची खाती, दोन्ही खाती आहेत, खूप नाजूक आहेत आणि डायरेक्टली अधिकारी आणि नागरिकांशी संबंधित असल्यामुळे मी हे फार सेन्सिटिव्ह आणि नाजूक असे हे 2 विभाग म्हणतो। तर याच्यामध्ये सुद्धा मागच्या 1-2 आठवड्यामध्ये सुद्धा आणखीन काही बदल घडलेले आहेत। ते काय घडलेले आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात हे आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, त्याच्या अगोदर हे परिणाम दिसण्यासाठी 3 आंदोलनाचा मी आधार घेणार आहे। 3 आंदोलनं जी झाली, परत ही मागच्या साधारणतः 1 महिन्यामध्ये 20 दिवसामध्ये हे जी आंदोलन झाली 3 आंदोलनं। तर त्यातलं पहिलं जे आंदोलन होतं ते शिवसेना ठाकरे गटांचं आंदोलन होतं, ज्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये नुकतेच अगदी आता आपले वसंत मोरे साहेब, ज्यांना तात्या मोरे हे ह्या नावानं आणि खळखट्याच्या पद्धतीनं ओळखलं जातं, त्यांचं आंदोलन होतं डायरेक्टली आयुक्तांच्या दालनाच्या म्हणजे केबिनच्या बाहेर जे दालन आहेत तिथेच। तर ह्याचाही रेफरन्स तुम्हाला बघायला मिळेल, ते बघा तुम्ही आमचे बाईट्स, म्हणजे तुम्हाला संदर्भ लक्षात येईल। दुसरं जे आंदोलन होतं मित्रांनो ते होतं परत शिवसेनेचंच होतं, पण हे शिवसेना शिंदे गट किंवा जी खरी शिवसेना आता असं म्हटलं जातं, तर त्यांचं हे आंदोलन होतं। सत्ताधारी पक्षातले हा घटक आहे, त्यामुळे त्यावर सर मी बोललेलो आहे की हे दुजाभाव होता कामा नये। तर मित्रांनो, पण ते जे धनंजय जाधव यांनी ते आंदोलन केलं होतं, पण त्यांनी सुद्धा आपल्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे की त्यांना आंदोलन करायची गरज पडली नाही, कारण का आयुक्तांनी त्यांना आंदोलन करायच्या आतच अगदी अधिकाऱ्यांना आत बोलवलं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। त्याचे विषय काय होते हा आत्ता संदर्भ त्याचा नाही आहे। आणि तिसरं जे आंदोलन आहे मित्रांनो, ते माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आंदोलन ह्या विषयाच्या बाबतीत आहे की ते 2 दिवसापूर्वीच घडलं। ते आहे भाजपचं एक जे छोटा घटक आहे भाजपची संबंधित असलेलं, ते म्हणजे कामगार आघाडी किंवा ज्याला कामगार मोर्चा पुणे शहर, हे जे भाजपचं एक कामगार युनिट म्हणता येईल, त्यांचं हे आंदोलन होतं, जे ओमकार कदम साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झालं। कामगारांच्या प्रश्नासंदर्भात हे आंदोलन होतं, त्यांचे प्रश्न आणि बरेच प्रलंबित प्रश्न असल्यामुळे कंत्राटी कामगार विशेष करून। तर मित्रांनो, ह्या आंदोलनाच्या दरम्यान मी जे म्हणतोय की हे दोन्ही विभागाचे जे उपआयुक्त आहेत आणि त्याच्याबरोबर आणखीन त्याच्यामध्ये जे बदल झालेला आहे आणि विशेष करून जे सुरक्षा विभागाचं
काम आपल्या समोर आलेलं आहे, त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. मित्रांनो, हे आंदोलन जे मी आहे ते 2 पद्धतीने आणि 2 माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे. पहिलं जे आंदोलन आहे ते बातमी म्हणून आणि सगळी पूर्ण कळण्याच्या दृष्टीनं आम्ही बऱ्यापैकी मोठी बातमी करतो. ती बातमी नसून कदाचित ती डॉक्युमेंटरी टाईप असते, तीही बघत जावा. ते मी टाकलेलं आहे TV10 लाईव्ह म्हणून माझं जे मेन चॅनल आहे. आणि त्यानंतर साधारणतः 35 मिनिटाची जी काय घटना घडली आंदोलनाच्या अगोदर, आंदोलनाच्या नंतर आणि ॲडिशनल कमिशनर जे पृथ्वीराज BP जे आहेत त्यांच्याकडे हे आंदोलन समस्या सोडवण्यासाठी गेलं होतं. त्यांच्या केबिनमधलं सुद्धा तुम्हाला मी सगळं ते दाखवलेलं आहे. ते माझ्या दुसऱ्या चॅनलवर जे आहे TV10 अनकट म्हणून आहे. मित्रांनो, हे अनकटमध्ये तुम्हाला जे पडद्यामागचं सुद्धा, पडद्याच्या पुढचं सुद्धा अगदी माझ्या आणि अधिकाऱ्यांच्या चुकांसहित, माणूस आहे ते चुकतंच, पण ते सुद्धा तुमच्यासमोर आम्ही ठेवलेलं आहे. त्यातलं फक्त ते तुम्ही बघायचं आहे. त्यामध्ये सुद्धा काही आपल्याला गोष्टी नजरेत येतात. तर हे दुसऱ्या चॅनलवर आहे आमच्या TV10 अनकट. तर ते सुद्धा आमचे सगळी लिंक तुम्हाला खाली बघायला मिळेल, शेवटी सुद्धा बघायला मिळेल. तर मित्रांनो, या आंदोलनाच्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की जे सुरक्षा विभाग आहे ते खंबीर अधिकाऱ्याच्या अंडर जर असेल तरच ते व्यवस्थित हाताळलं जातं. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं, हे बदली जी झालेली आहे, सोमनाथ बनकर साहेब हे जे उपायुक्त आहेत, अतिक्रमण, आता अतिक्रमण हा विषय नाही, आणि सुरक्षा विभागाचे सुद्धा ते जे डेप्युटी कमिशनर आहेत, उपायुक्त आहेत, याचा अर्थ ते त्या विभागाचे HOD आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये मागच्या 2 आठवड्यापूर्वी, म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे 28 ऑगस्टला याचं मी तुम्हाला त्याची अजून बाईट मी केलेली नाही, मुद्दा मी ते थांबलो होतो आजच्या दिवसासाठी. तर एक आयुक्तांच्या सहीचं परिपत्रक किंवा त्यांचं लेटर मला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये रमेश शेलार हे साधारणतः 4-5 वर्षापासून ते जे पर्यावरण पर्यवेक्षक म्हणून ते काम बघतात. जे घनकचरा विभागाच्या कदम साहेब, म्हणजे जे उपायुक्त आहेत, ते कदम साहेबांच्या केबिनच्या समोरच त्यांचं केबिन असल्यामुळं, पण ते 2-2.5 वर्षापासून मी बघतोय की तिथे एकही कागद जात नाही. तर मला नंतर असं कळालं, हा शब्द फार नीट आहे का, मला असं कळालं की ते अकार्यकारी अधिकारी आहेत. मित्रांनो, त्यांना पूर्ण पगार मिळतो. या असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनरचे पगार साधारणतः 2 लाखाच्या पुढचे आहेत महिन्याचं. तर याच्यावरही मी जे आता प्रशासन, सामान्य प्रशासनचे जे आपल्या प्रतिभा पाटील मॅडम आहेत आणि जे ॲडिशनल कमिशनर जे आहेत, एकुलते एक ॲडिशनल कमिशनर आता आहेत, 3 विभाग बघणारे, तर ते जे आहेत पृथ्वीराज BP यांच्याशी सुद्धा या नावासहित मी परत एकदा सांगतोय, रमेश शेलार यांच्या नावासहित मी त्यांना विचारलं की यांचं काय आहे, यांना जर पगार मिळतो तर ह्यांना काम का दिलं जात नाही, आणि जर काम द्यायचं नसेल तर यांना पगार का देता, हा माझा विषय होता. मी इथं मुद्दाम हे का सांगतोय, कारण का त्यांची निवड झालेली आहे सुरक्षा रक्षक प्रमुख म्हणून, सुरक्षा चीफ म्हणून. तर मित्रांनो, ह्या पदाचा पहिल्यांदा म्हणजे मला जेवढं कळतंय, मला सगळं कळतं असं नाही, पण तरीही जे आम्ही माहिती घेतोय, मला जे वेगवेगळे लोक माहिती देतात त्याप्रमाणे हे जे पद आहे ते असिस्टंट कमिशनरच्या लेवलचं पद आहे. आणि याच्या अगोदर जे सुरक्षा अधिकारी होते विटकर, त्यांच्याकडं याचा प्रभारी चार्ज दिला होता ज्यावेळी उपआयुक्त हे माधव जगताप होते. पण आता उपआयुक्त जे सोमनाथ बनकर साहेब आलेले आहेत, त्यांना रमेश शेलार हे सिनियर आहेत आणि त्यांचं फक्त ते निलंबित झाले होते, त्यांच्यावर काही चार्जेस होते वगैरे, त्या विषयावर आपण आता जाणार नाही आहे. पण त्यांना अकार्यकारी अधिकारी म्हणून एका ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं होतं साधारणतः 2-2.5 वर्ष. आणि ते आता त्यांना म्हणजे TV10च्याच त्यांनी हा विषय उचलला होता, त्यावरनं 28 ऑगस्टला त्यांना एक पत्र मिळाले ज्याच्यामध्ये त्यांना सुरक्षा प्रमुख असं नेमण्यात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये खाली 2-3 शब्द ज्याचा गोंधळ आम्हाला होतो, आणि तोच आजचा मुद्दा असा फार महत्त्वाचा आहे. तर तो म्हणजे अकार्यकारी सुरक्षा प्रमुख, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे आता जे हे जे सिनियरिटीप्रमाणे हे डेप्युटी कमिशनर किंवा अगदी ॲडिशनल कमिशनर लेवलच्या सुद्धा असू शकतात
असं आम्हाला कळालेलं आहे. तर ते आता जे सोमनाथ बनकर जे आहेत डेप्युटी कमिशनर त्यांच्या अंडर, त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांना काम करायचं आहे असं आयुक्तांचं पत्र आहे. तर मित्रांनो, ह्या गोंधळामुळे हे जे आंदोलन झालं, मी आता म्हणलं की कामगार मोर्चाचं भाजपचं जे आंदोलन झालं ते सगळं हँडलच करता आलं नाही. त्याच्यामधल्या 2-3 चुका मी तुमच्यासमोर आता मांडणार आहे आणि जर ह्या बाईटमध्ये पूर्ण नाही झालं तर पुढच्या बाईटमध्ये मी ते मांडणार आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 3 अधिकारी इथं मला दिसत आहेत. डेप्युटी कमिशनर म्हणून सोमनाथ बनकर साहेब होते. त्यानंतर अगदी त्यांच्या म्हणजे आयुक्तांच्या पत्रानुसार त्यांच्या नियंत्रणाखाली जर प्रमुख सुरक्षा रक्षक म्हणून आता रमेश सेलार साहेब हे आता जॉईन झालेले आहेत. पण अकार्यकारी शब्दाचा अर्थ अजून मला माहीत नाही आणि ह्याचा अर्थ कुणालाही माहीत असेल तर त्यांनी खाली कॉमेंटमध्ये मला कळवावं. तर हे अकार्यकारी सुरक्षा विभाग प्रमुख असं ते त्यांना पत्रामध्ये दिलेलं आहे. ते पत्रसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ते दुसरे अधिकारी आणि परत राकेश विटकर अजून तिथंच आहेत. तर ते सुरक्षा अधिकारी म्हणून ते आहेत. 15 ऑगस्टलाच त्यांनी अगदी बनकरांच्या बरोबर आपली बाईट दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या तिघांच्या म्हणजे मध्ये एकमेकांना कळवण्यामध्ये गोंधळ झाल्यामुळे काय झालं की ते सगळं आंदोलन जे आहे ना ते अगदी गेटवर, महिला गेटवर चढून, लोक गेटवर चढून, अधिकारी गेटवर चढून आत यायचा प्रयत्न करत होते. असं आता नजीकच्या काळामध्ये हे फार क्वचितच घडलेलं आहे. विशेष करून हे जे आयुक्त आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आल्यापासनं असं कधी घडलेलं नाही आहे. हे माझ्या निदर्शनात हे प्रथमच दिसतंय. हे आयुक्त नवीन आलेले ह्यांच्या अंडर. तर मित्रांनो, ते झालं. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी दालनात येऊन मेन बिल्डिंगमध्ये येऊन पृथ्वीराज BP सरांच्या केबिनच्या बाहेरपर्यंत सगळी गर्दी आणि इतकी लोक म्हणजे शक्यतो येत नाहीत. जर आंदोलन अगोदर सांगितलं असेल तर त्यांना गेटवरच अडवलं जातं. इतकी लोक, साधारणतः 50-60 प्लस लोक होती ती येऊन ते त्या पृथ्वीराज BP हे जे सेकंड फ्लोअरवर आहे, फार महत्त्वाचं आहे. तिथे तिन्ही ॲडिशनल कमिशनर बसतात. त्यांच्या दोन्ही बाजूला पॅसेज आहेत आणि मध्ये जे दालन आहेत त्याच्यामध्ये ठिय्या बनवून जोरजोरात ते जेव्हा घोषणा देत होते त्यावेळी दोन्हीकडचे जवळजवळ रस्ते हे अडले गेले होते. तर हेही म्हणजे मला असं वाटतं की सुरक्षा रक्षकांचं फार मोठं फेलियर होतं या आंदोलनाचं. आता याचं कारण काय असू शकतं हे तुम्ही शोधावं. आम्ही जे काढलेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलं की बनकर साहेब ह्यावेळी ह्या आंदोलनाला दिसले नाहीत. त्यांना नंतर विचारलं असता ते दुसऱ्या एका आंदोलन त्यांच्याकडं आलं होतं. अपंग व्यक्तींच्या संदर्भातलं कुठलं तर त्यांच्याकडं आंदोलन आलं होतं. पण विचार करा मित्रांनो, डेप्युटी कमिशनरला म्हणजे जे विभाग प्रमुख आहेत, जे म्हणजे सुरक्षा रक्षक HOD आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, त्यांना त्याची सगळी माहिती असायला पाहिजे. आणि ॲडिशनल कमिशनरकडे जर ते जात असेल तर ते तिथं त्याची उपस्थिती असायला हवी ती. पण ह्या पूर्ण आंदोलनामध्ये माझ्या अगदी 35 मिनिटाच्या जी बाईट आहे, जी घटना घडली त्याची जी मी टाकलेलं आहे TV10 अनकटवर, त्याच्यावरचं तुम्हाला कुठेही सोमनाथ बनकर साहेब दिसणार नाहीत. त्यानंतर जे आता नुकत्या पत्राप्रमाणे आपण मानलं तर रमेश शेलार जे सुरक्षा रक्षक प्रमुख आहेत त्यांच्या अंडर येतात सुरक्षा अधिकारी म्हणजे विटकर. त्यांच्यामध्ये समन्वय दिसला नाही. विटकर जेव्हा ग्राउंडवर आले होते आंदोलनाच्या वेळी गेटच्या जवळ आले होते, तर त्यानंतर जेव्हा शेलार आले तेव्हा त्यांनी त्या बाईटमध्ये विटकरांना सरळ म्हणले, माझा फोन का उचलत नाही आणि त्याचं उत्तर विटकरांनी दिलेलं नाही आहे. ही मला एक फार मोठी चूक वाटते. जर विटकर मानत असेल की आयुक्तांनी दिलेल्या पत्राप्रमाणे ते जर रमेश शेलारांच्या अंडर येतात तर त्यांनी त्यांचा फोन उचलायला हवा होता अशा महत्त्वाच्या प्रसंगी आणि बाहेर यायच्या अगोदर. आणि मी काय करावं याच्या सूचना त्यांनी रमेश शेलारांकडनं घ्यायला पाहिजे होत्या. आता रमेश शेलार साहेब हे अकार्यकारी सुरक्षा प्रमुख असून सुद्धा ते फील्डवर आले होते. त्यांनी माझ्या मते, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघाल, त्यांनी कसं असतं माहिती आहे का, थोडी दमदाटी, थोडी प्रेमानं, थोडी गोड बोलून त्यांनी अगदी शेवटी जे ओमकार कदम साहेब आहेत, ज्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली ते आंदोलन चाललं होतं,
त्यांच्या हातात हात घालून त्यांना अगदी घेऊन आत आले. अर्थात सगळ्यांना ते बाकीच्या आंदोलकांना अडवू शकले नाही, ते सुद्धा अडवू शकले नाहीत. आणखीन एक ह्याच्यामध्ये चूक लक्षात आली की जेव्हा रमेश सेलार साहेब आंदोलकाशी बोलत होते गेटच्या समोर, त्यावेळी जेव्हा कॅमेरा मागे गेला तेव्हा राकेश विटकर साहेब हे फोनवर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या तरी माणसाशी बोलत होते. ते कुणाशी असू शकेल, ते अगदी सोमनाथ बनकर साहेबांशी असू शकेल किंवा अगदी ॲडिशनल कमिशनरांशी असू शकेल. माझा परत इथं प्रश्न असा आहे की मधल्या कुठल्या ते वरिष्ठ माणसाला डावलून तुम्ही वरच्या अधिकाऱ्याला सूचना कशा देऊ शकता, फोन कसा करू शकता, कसं कळवू शकता, हे मला अयोग्य वाटलं. तर मित्रांनो, ही सर्व गोष्ट मला अयोग्य वाटली. मी त्यामुळं सरळ मी म्हणतोय की मी माझ्या बाईटमध्ये टाकलेलं आहे की सुरक्षा रक्षकांचं हे फार मोठं हे आंदोलन म्हणजे फेलियर होतं आणि त्यामुळं ॲडिशनल कमिशनरांना त्रास झाला. ॲडिशनल कमिशनरांच्या केबिनमध्ये एकाही माणसाला ते अडवू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या गर्दी म्हणजे प्रमाणामध्ये इथं गर्दी आलेली. ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज साहेबांनी या आंदोलनाला खूप शांतपणे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करून त्यांना शांतपणे बसून त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं. आता त्याच्यावर ते कसे काय कारवाई करते हा विषय नंतरचा. पण त्यांना हा जो त्रास झाला ते सुद्धा बऱ्याच वेळा बाहेर आले. त्यांचं VC चालू होता, तर मग त्यांना तिथं अडचण झाली आणि नाईलाजानं ह्यांना भेटावं लागलं. असं होता कामा नाही. हे काम सुरक्षा विभागाचं आहे. तर मग ते विटकरांचं आहे, ते रमेश सेलारांचं आहे का सोमनाथ बनकर साहेबांचं आहे, हे मित्रांनो तुम्ही सगळा व्हिडिओ बघून तुम्ही ठरवा. ही एक मला चूक लक्षात म्हणजे माझ्या निदर्शनाला आली. आणि सगळ्यात मोठी चूक आणखी मी सांगतो, मी मित्रांनो कुठल्याही व्यक्तीचा पर्सनली विरोध किंवा द्वेष करत नाही, पण राकेश विटकर आम्ही जे म्हणतो की त्यांना जे पद दिलं आहे आणि ते असं वागतात की जणू काय तेच ॲडिशनल कमिशनर आहेत, तेच कमिशनर आहेत, असं बऱ्याच जणांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळी सगळ्या आंदोलकांना घेऊन ॲडिशनल कमिशनरच्या केबिनमध्ये गेले, आंदोलक तर समोर बसणारच, पण ॲडिशनल कमिशनरांच्या शेजारच्या खुर्चीमध्ये विटकर हे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांच्या अंडर येतं डेप्युटी कमिशनर म्हणजे सोमनाथ बनकर, त्यांच्या अंडर येतात रमेश सेलार आणि त्यांच्या अंडर येतात हे सुरक्षा अधिकारी म्हणजे विटकर. तर रमेश सेलार साहेब हे मागं उभे आहेत तुम्हाला दिसेल, पण विटकर साहेब जे आहे ते मात्र खुर्ची घेऊन बसलेले आहेत. आपली टोपी अगदी त्यांनी टेबलावर काढून ठेवली, काठी टेबलावर काढून ठेवली, जणू काय ते त्यांचं टेबल आहे आणि पूर्ण संभाषण चालू असंच तोपर्यंत ते ॲडिशनल कमिशनरच्या खुर्चीला जवळजवळ लागून ते बसले होते. हे मला एक नागरिक म्हणून खूप खटकलं, कारण का हे टॉयलेट केला जाणार नाही. प्रत्येक केबिनचा त्या अधिकाऱ्याचा एक सन्मान असतो, ते प्रोटोकॉल असतो, तो पाळायला पाहिजे. हा विटकरांनी तोडलेला आहे. हे नागरिक म्हणून सुद्धा मला पटणार नाही आणि TV10 म्हणून मला भरपूर प्रोटोकॉल माहीत आहेत. आम्ही सुद्धा या अधिकाऱ्यांना पत्र दिल्याशिवाय, त्यांचं अपॉइंटमेंट लेटर दिल्याशिवाय आम्ही आजसुद्धा जात नाही. तर हा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आणून देतो. ह्याच्यावर आणखीन भरपूर काय काय आपल्याला बोलता येऊ शकतं मित्रांनो, पण मी जसं म्हटलं की आपल्याला बाईट जास्त मोठी करायची नाही आहे. ही सुद्धा बाईट 2 विभागामध्ये कदाचित होईल आणि जर जमलं तर मी ही अख्खी सुद्धा टाकेन. मित्रांनो, अशा ह्या बाईट ज्या आहेत तर ह्या होत असताना पुढचे सुद्धा प्रश्न निर्माण होत असतात. पुढचा माझा मुद्दा आहे आरोग्य विभागामध्ये जे वरणभात फिरवला गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आता राजकारण सुरू झालेलं आहे. श्रेयवादाचं हे सुरू झालेलं आहे आणि सिनियरिटी कोण हाही प्रश्न मुद्दा उपस्थित होणार आहे. मित्रांनो, ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येते की रमेश सेलार साहेबांची जी आत्ताची नुकतीच नवीन डेव्हलपमेंट आहे, अपॉइंटमेंट आहे, ती काय आहे याचं उत्तर जे सामान्य प्रशासन आहेत प्रतिभा पाटील मॅडम यांनी याचं उत्तर द्यावं की जर एक डेप्युटी कमिशनरचा लेवलचा माणूस परत दुसऱ्या डेप्युटी कमिशनरच्या अंडर त्याच नावाखाली म्हणजे हे जे सुरक्षा प्रमुख हे HODचं पद आहे, मग परत डेप्युटी कमिशनर त्या सुरक्षा विभागाचे कसे, हे दोन्ही म्हणजे एका मॅनमध्ये 2 तलवारी कशा, याचे उत्तर त्यांनी द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न म्हणजे अकार्यकारी अधिकारी हे नक्की काय आहे याचाही खुलासा करावा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.